HSRP नंबर प्लेट करिता बुकिंग कशी करावी? सध्या ऑनलाईन अनेक फेक वेबसाईट आहेत, त्यामुळे फसवणूक होऊ शकते. चला तर अधिकृत वेबसाईट वरून बुकिंग करूया. आपल्या मोबाईल मध्ये गुगल सर्च बार मध्ये ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र टाइप करून सर्च करा. यापैकी transport.maharashtra.gov.in हा URL बघून त्यावर क्लिक करा. याप्रमाणे महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. येथे HSRP या पर्यायावर क्लिक करा. सूचना वाचून घ्या. HSRP ऑनलाईन बुकिंग या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी आपले RTO ऑफिस निवडा. या ठिकाणी नाशिक करिता MH15 निवडले आहे. सबमिट करा. आपल्या RTO ऑफिस नुसार वेगवेगळी कंपनीची वेबसाईट ओपन होईल. कंपनी नुसार वेबसाईट वेगळी दिसू शकते. येथे नाशिक करिता FTA ची वेबसाईट ओपन झालेली आहे. बुकिंग करण्यासाठी ऑर्डर नाऊ वर क्लिक करा. सूचना क्लोज करा. वाहन नोंदणी राज्य महाराष्ट्र आहे. बसविण्याचे स्थान डीलर प्रिमायसेस निवडा. ऑर्डर प्रकार कंप्लीट HSRP किट निवडा. पिन कोड टाका. आपल्या वाहनाचा नंबर प्लेट वरील रजिस्ट्रेशन नंबर टाका. या ठिकाणी आपल्या वाहनाच्या RC बुक वरील वाहनाचा चेसिस नंबर टाइप करा. वाहनाचा इंजिन नंबर टाइप करा. मालकाचा मोबाईल नंबर टाइप करा. टाकलेली सर्व माहिती चेक करून खात्री करा आणि व्हेरीफाय विथ वाहन बटनावर क्लिक करा. तुम्ही दिलेली माहिती व्हेरीफाय होईल व बरोबर असल्यास पुढील पेज ओपन होईल. येथे नंबर प्लेट बसविण्याचे ठिकाण निवडण्यासाठी जवळचे शहर निवडा म्हणजे जिल्हा निवडा. या ठिकाणी नाशिक निवडले आहे. त्यानंतर आपल्या जवळचे गावाचे शहराचे नाव सर्च करून आपल्याला हवे असलेले सेंटर निवडा. त्यानंतर नंबर प्लेट बसविण्याची तारीख निवडा. उपलब्ध असलेली तारीख डार्क दिसेल. त्यापैकी हवी असलेली तारीख निवडा. या ठिकाणी त्या दिवशी जेव्हा नंबर प्लेट बसविण्यासाठी ज्या वेळेत जायचे असेल तो आपल्याला हवा तो टाइम स्लॉट निवडा. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. या ठिकाणी आपल्या वाहनाचा प्रकार निवडा. वाहनाचा वर्ग व इंधन प्रकार आपोआप येईल. नसल्यास वाहनाप्रमाणे निवडा. इंजिन प्रकार निवडा. माहित नसल्यास नॉट अवेलेबल निवडा. RC वर असलेले वाहनाच्या मालकाचे नाव टाका. GST बिलाची आवश्यकता नाही, ती जागा रिकामी सोडून द्या. बिलिंग राज्य महाराष्ट्र निवडा. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. या ठिकाणी आपला पत्ता टाका. पूर्ण पत्ता टाकावा. या ठिकाणी आपला ईमेल ID टाका. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. तुम्ही दिलेला मोबाईल नंबर येथे दिसेल. क्लिक हेअर टू रिक्वेस्ट OTP बटनावर क्लिक करा. त्या मोबाईल नंबरवर OTP येईल. 5 ते 10 सेकंद लागू शकता. या ठिकाणी आलेला OTP टाका. या ठिकाणी दिलेला कॅप्चा दिलेले गणित सोडवून त्याचे उत्तर या ठिकाणी टाइप करा. व्हेरीफाय OTP बटनावर क्लिक करा. ओके. त्यानंतर पेमेंट डिटेल्स असलेले पेज ओपन होईल. नंबर प्लेटचे चार्जेस व GST चार्जेस मिळून एकूण रक्कम दिसेल. या ठिकाणी नियम व अटी वाचून घ्या व मान्य करण्यासाठी येथे टिक मार्क करा. पेमेंट करण्यासाठी पे या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी हवा असलेला ऑप्शन निवडा. सर्वात सोपा ऑप्शन QR कोड निवडला आहे. भीम UPI ऑप्शन निवडा. मेक पेमेंट बटनावर क्लिक करा. QR कोड दिसेल. हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करा. लक्षात ठेवा, पेमेंट यशस्वीरित्या झाल्यानंतर आपोआप पुढील पेज ओपन होईल. तोवर या QR कोड पेजला काहीच करू नये, वाट बघा. पेमेंट यशस्वीरित्या झाल्यानंतर याप्रमाणे बिल नंबर मिळेल. या इनव्हॉइस नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बुकिंग पावती व बिल डाउनलोड करण्यासाठी प्रिंट हेअर बटनावर क्लिक करा. याप्रमाणे बुकिंग पावती व बिल एका पानावर दिसेल. याची प्रिंट काढून घ्यावी. त्यासाठी वरील उजव्या कोपऱ्यातील 3 डॉट बटनावर क्लिक करून शेअर ऑप्शन निवडा. या ठिकाणी प्रिंट ऑप्शन निवडा. सदर पानाची PDF सेव्ह करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल. PDF सेव्ह करण्यासाठी या बटनावर क्लिक करा. आपल्याला मोबाईलचे स्टोरेज दिसेल. या ठिकाणी PDF चे नाव बदलू शकतो. नंतर शोधण्यासाठी नाव लक्षात ठेवा. हव्या त्या ठिकाणी फोल्डर मध्ये PDF सेव्ह करा. सदर बुकिंग पावतीची प्रिंट काढून ठेवावी. आपली नंबर प्लेट सेंटरला तयार होऊन आल्यानंतर त्यांच्याकडून आपणास फोन येईल.
तेव्हा बुकिंग पावती, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक घेऊन सदर सेंटरला जाऊन नंबर प्लेट बसून घ्यावी. फोन नाही आल्यास त्या दिवशी सदर सेंटरला जाऊन चौकशी करून घ्यावी. आपण बुक केलेल्या तारखेलाच नंबर प्लेट बसून मिळेलच असे नाही. नंबर प्लेट तयार होऊन आल्यावर आपणास सदर सेंटर कडून फोन येईल. बुकिंग पावती बिल पुन्हा शोधायचे असल्यास अथवा प्रिंट करावयाचे असल्यास पुन्हा वेबसाईटला भेट द्या. रिप्रिंट इनव्हॉइस बटनावर क्लिक करा. या ठिकाणी इनव्हॉइस बिल नंबर टाईप करा. रिक्वेस्ट ओटीपी बटनावर क्लिक करा. ओटीपी येईल वाट बघा. ओटीपी टाका व प्रिंट बटनावर क्लिक करा. बुकिंग व बिल ओपन होईल.